दंडवत हो. आचार्य या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी 49 क्रमांकाचं वचन घेणार आहोत. वचन आहे, हाती काढी धरिजे हाही आदी करुणी कुविकारुची किंगा. आपण मागच्या काही सत्रांपासून विकार या विषयावर खास करून बघत आहोत. याच्यामध्ये आपण सुरुवात झालेली की जोगिया तो मसी घसी लितला होवावा किंगा. म्हणजे त्याचं राहणं जे आहे, जोगी वेश कसा असला पाहिजे, तर ते कपडे वगैरे कसे मळके वगैरे असे असले पाहिजेत. मग याच्यामध्ये तर कुठला दोष नाही, परंतु तिथे सांगितलं जीवासी वैराग्य मिरू आवडे हाई एक विकारूची किंगा. ही सुद्धा एक आवड आहे. म्हणजे मी किती आचरण करतो हे दाखवण्याची एक आवड असते. जसं आपण बघितलेलं की काही लोक स्मरण करतात तर ते लक्षात येत नाही हे लोक स्मरण करतात. आपल्याला वाटते बसलेले आहेत असे, पण त्यांचं स्मरण चालू असतं. ते दाखवत नाही की आमचं स्मरण चालू आहे म्हणून. काही लोकांचं स्मरण चालू नसतं पण ते दाखवतात आमचं चालू आहे. म्हणजे ते गाठी अशी घेऊन बसतात. म्हणजे हे सुद्धा काय आहे, तुम्ही जो विधी करताय, तुम्ही जी क्रिया करता, त्याच्यामध्ये तुमचा जो दाखवण्याचा जो भाव आहे तो एकदम चुकीचा आहे. लोकांना दिसत असेल तुमची क्रिया स्वाभाविकपणे तर ती दिसू द्या, पण तुम्ही आवर्जून दिसावं किंवा आपल्याकडनं ते दाखवल्या जावं म्हणून साठी धडपड आपली असली नाही पाहिजे. उलट आपली क्रिया ही आच्छादूनच असली पाहिजे, ती कोणाच्या उपलक्षात येता कामा नये. परंतु काही बाह्य क्रिया असेल, आता तुम्ही भोजन वाढण्याचंच काम करताय, सेवा करताय, अटनाची क्रिया करताय, भिक्षेची क्रिया करताय, तर मग हे तर दिसणारच आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा असं असतं की झोळी सुद्धा उपरण्यामध्ये ती झाकून झोळी असते. स्मरण असतं ते पण त्याच्यावर काही कपडा असतो हातावर वगैरे, तेही दिसत नाही. विजन सुद्धा असं करायचं आहे की तोंड वगैरे झाकून पूर्ण स्वतःला आच्छादून ते स्मरण करायचं आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला तुमचे जे विधी आहेत ते इतरांना तुम्हाला दाखवायचे नाही आहेत, त्यांना ते दिसले स्वाभाविकपणे तो भाग तो वेगळा. तर वैराग्य मिरवणे हा सुद्धा एक प्रकारचा विकार आहे, हा एक प्रकारचा दोष आहे. तुम्ही कुठलाही विधी करत असताना तो मिरवू नका, म्हणजे दाखवू नका लोकांना. मग पुढे सांगितलेलं आहे की जीव विकारा वेगळा केवळाही झालाची नाही. म्हणजे असं का बरं जीव एवढं वैराग्य करतो आणि परत ते मिरवतो का? म्हणजे हा दोष त्या जीवामध्ये का असतो? कारण की स्वामी सांगतात की जीव विकारा वेगळा केवळा झालेलाच नाही, तो विकाराशी संपर्कातच असतो. म्हणून इथे जीवाशी वैराग्य मिरवू आवडे हा सुद्धा विकारच आहे. आणि आपलं वैराग्य कोणाला दिसू नये हे सुद्धा विकारच आहे. फक्त आपलं वैराग्य लोकांना दिसावं हा आदविकार आहे, आणि आपलं वैराग्य आच्छादून राहावं, कोणाच्याही उपलक्षात येऊ नये, हे ऊर्ध्व प्रकारचा विकार आहे. म्हणजे आदविकार आणि ऊर्ध्व विकार. म्हणजे जीव विकाराच्या वेगळा कधीच होत नसतो. एक तर तो आदविकारामध्ये असतो किंवा ऊर्ध्व विकारामध्ये, दोन्हीपैकी एकामध्ये तो असतो. जसं ते सांगितलेलं आहे की म्हणजे एक तर इकडे असेल नाही तर एक तर इकडे असेल. कुठली तरी आवडी एक असेल की एक तर जीव देवता प्रपंचाची आवडी असेल किंवा एक तर ईश्वराची आवडी असेल. कुणाच्या तरी एकाची आवडी त्या जीवाला असणारच आहे. तर हा जीव विकारा वेगळा केवळाही झालाच नाही असं वचन स्वामी सांगतात. आणि एकीकडे स्वामींनी सांगितले विकार शून्य करा, आणि इथे सांगतात की विकारा वेगळा कधी होतच नाही. मग शून्य कसं काय? तर विकारा वेगळा केवळाही झालाची नाही, म्हणजे कुठल्या तरी विकारामध्ये तो असेलच. आणि विकार शून्य म्हणजे अधविकाराची शून्यता करायची आहे, ऊर्ध्व विकाराची शून्यता करायची नाही. आपण पण विकार शून्य केलेलंच आहे, पण आपण ऊर्ध्व विकाराची शून्यता करून बसलेलो आहे. आपल्याला कसली शून्यता करायची आहे? अधविकाराची शून्यता करायची, आणि आपण करून बसलो ऊर्ध्व विकाराची शून्यता. असं झालेलं. म्हणजे परमेश्वराच्या संदर्भामध्ये आपल्याला आवडी शून्य आहे. आपण ज्या गोष्टी परमेश्वराच्या म्हणून करतो ते एक फक्त काय बोलतात ना, एक सवयीचा भाग आहे. मी अनेक वेळा मागेही सांगितलं, आपण एकमेकांना दंडवत करतो
तेव्हा त्याच्यामध्ये ती आवड असली पाहिजे की अरे माझ्या ईश्वराचा साधक मला इथे भेटला, एवढे साधक भेटले, कितीतरी दंडवत होणार आहेत आज आणि हे सर्व दंडवत परमेश्वरापर्यंत पोहोचतील, म्हणजे आवडीपूर्वक तो दंडवत घडला पाहिजे. तसंच आहे की कुठलाही विधी आहे तो सवयीचा भाग म्हणून करायचा नाहीये की आम्ही 3 टाइम देवपूजा करतो, 3 टाइम पारायण करतो, 3 टाइम वाचन करतो, 3 टाइम स्मरण करतो. हे काय झालं, एक फक्त रोजच्या सवयीचा तो भाग झाला, परंतु आवडीचा भाग नाहीये. आवडीच्या याच्यामध्ये तुमची गणती नसते. तुम्ही किती वेळ एखादा विधी कराल. आमचे आचार्य कितीतरी वेळ दिवसभर बसून राहायचे. मग माईम भट्टांना प्रश्न पडलाय, तुम्ही दिवसभर आठवता काय? ते म्हणे गोसावी यांच्या अमोघा लीळा, त्याला कुठल्याही प्रकारचं मर्यादा नाहीये की एवढ्याच वेळ आठवायची, तेवढ्याच वेळ आठवायची. कुणी मला म्हणाले की बस चालता फिरता कसं काय लीळा? म्हटलं निरंतर परमेश्वर आठवण्याचा हाच विधी आहे. आमचे आचार्य भिक्षेला जायचे म्हणजे ते देव आठवतच जायचे, यायचे ते पण आठवतच. काही करत असतील तर देवालाच आठवत असायचे आचार्य. म्हणजे त्याच्यामध्ये ती आवडी आहे. तर ती आवडी असणं हा ऊर्ध्व विकार आहे. आपल्याला ह्याच्या व्यतिरिक्त बाकी सगळ्या गोष्टींमध्ये आवड आहे. बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला करू वाटतात मनापासनं, की असं वाटतं कधी पारायण संपेल मग लगेच टीव्ही लावायला. टीव्हीची जी आवड आहे ते असं नसतं कधी एकदा मालिका संपते लगेच मला वाचन करायचं आहे, अजून लीळा वाचायच्या आहेत म्हणून आपण मालिका संपायची कधी वाट नाही बघत. परंतु पारायण संपायचं वाट बघतो, देवपूजा संपायची वाट बघतो, कारण टीव्ही लावायचं आहे. पण टीव्ही संपायची कधीच वाट नाही बघत, कारण की देवपूजा करायची आहे. म्हणजे ती एक ओढ नसते अशी. तर ती आवड म्हणजे ती ऊर्ध्व विकार आहे आणि नावड म्हणजे अधविकार आहे. अधविकाराची शून्यता करायची. ईश्वरासंबंधित ज्या ज्या काही गोष्टी आपल्याला आवडतच नाहीयेत, हा आपला जो अधविकार आहे त्याची शून्यता करून टाका. म्हणजेच तुमचा ऊर्ध्व विकाराला तुमची जी काय आहे ऊर्ध्वविकार वाढण्यासाठी तुम्हाला उपयुक्त असं जे काही वातावरण आहे त्याची निर्मिती होणार आहे. आणि म्हणून इथे विकार शून्य आणि विकारा वेगळा केवळाही झालाची नाही आणि विकारा वेगळा कधी व्हायचं सुद्धा नाही आहे. कारण की कुठला तरी विकार आपल्याकडे पाहिजे. मग कुठला तरी पाहिजे, मग तो आध नसला पाहिजे, चांगला असला पाहिजे, वाईट नसला पाहिजे. याच्यासाठी आपण स्वतःच आग्रही असणं खूप गरजेचं आहे. आणि मग असा जो विकार आहे त्याचं काय लक्षण ना बाई, वेड्याचे विकार ते बाहेरी प्रगट येते. म्हणजे जे काही अज्ञान जीव आहेत त्यांचे विकार आपोआप बाहेर प्रगट होतात. म्हणजे आता मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण एखादा विधी करतो तर तो आपण दाखवतो, लोकांना प्रगट करतो. पण शहाणा व्यक्ती जो आहे, जाणकार ज्ञानी व्यक्ती आहे, तो उलट त्याला असं वाटत असतं की माझ्याकडे काहीच नाहीये, मी जे करतोय ते काहीच नाही, मी सांगायचं काय. म्हणजे एखादे 5-6 लोक जर का बसलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं माझ्याकडे 1 लाख आहे, तो म्हणतो 2, तो म्हणतो 3 लाख आहे माझ्याकडे, आणि याच्याकडे 10 रुपये आहेत, तो सांगेल का? तो म्हणेल मी काय सांगू या लोकांमध्ये, हे लखपती आहेत सगळे, माझ्याकडे काहीच नाहीये, तो गप्प बसून राहील. तसं जो जाणकार व्यक्ती त्याला असं वाटतं, पेक्षा त्यांना जाणीव असते की देवानी ज्या मात्रेमध्ये मला सांगितलेलं आहे त्या मात्रेमध्ये, त्या प्रमाणामध्ये मी विधी आचरणच करत नाही. अज्ञान व्यक्ती कसे असतात ते म्हणतात आम्ही 3 ते 5 रोज माझं स्मरण असतं. म्हणजे तो त्या हिशोबाने हे काय करतोय, तो प्रगट करतोय. वेड्याचे विकार बाहेरी प्रगट अति. पण जाणकार व्यक्ती आहे तो कधीच नाही बोलणार की मी 3 ते, आता कुठले अधिकरण तुम्हाला सांगतात का की मी 3 ते 6, अधिकरण मंडळी तर करतात पण ते कधी सांगतात का सभेमध्ये वगैरे? कारण की त्यांना माहिती आहे की आम्ही जेवढं 3 तास करतोय का 10 तास करतोय त्यातलं लेखीच किती लागतं हे आम्हाला माहिती नाहीये. आपल्याला असं वाटतं की आम्ही 3 तास बसलो म्हणजे 3 तास लेखी लागले. 3 तासामधले 3 मिनिटं मुश्किलीने लेखी लागतील आपल्या स्मरणातले. मग आपण बसतोय फक्त, पण लेखी 3च मिनिटं लागतंय. हे जर का आपल्याला माहिती असेल तर आपण कोणाला सांगू का? जसं एखाद्याला 50,000 पगार आहे पण त्याचं सगळं लोन बिन कापून त्याच्या हातात 1,000 रुपये राहत आहेत, तो कुठल्या तोंडाने सांगेल की मला 50,000 रुपये पगार आहे म्हणून? नाही सांगू शकत. आणि त्याच्याकडे बचतच काय राहत नाही. तसं आपण लोकांना सांगू आम्ही एवढा तास स्मरण करतो, पण आपल्या पदरी काहीच पडत नाही आहे स्मरण, लेखी खूप कमी लागतंय किंवा किती लागतंय हे आपल्याला माहिती नाहीये. मग शहाण्याची आच्छा देते. शहाण्याचं असं आहे की जाणकार व्यक्तीचं असं आहे की त्याला देव आणि तेच देवालाच माहिती माझा काय विधी करतोय आणि किती लेखी लागतोय का नाही लागतोय.
बघा, आमचे माहीमभट्ट होते, त्यांना प्रश्न पडला की मला देव होईल का. हे आहे शहाण्याचं लक्षण. आपल्याला असं वाटतं देव आमचं, आम्हाला होईलच देव. आता आम्ही एवढे दिवस उपदेश घेऊन झालंय, रोजचं पारायण स्मरण करतो, आम्हाला देव होईलच, आम्हाला काही काळजी नाहीये. आणि एकीकडे माहीमभट्ट सगळं समर्पित करून आलेल्या व्यक्तीला प्रश्न पडतो की देव होईल का. म्हणजे काय आहे, एवढं समर्पण आहे त्या व्यक्तीचं, ज्यांच्याबद्दल आमचे आचार्य म्हणतात की यांना कोणी श्रीप्रभूच्या सेवेवेगळे दाखवेन तर मी त्यांना महावाक्य निर्वचन. म्हणजे एवढ्या ते सेवेमध्ये समर्पित आहे. ज्ञान तर त्यांच्याकडे आहेच आहे, आचरण तर आपल्याला माहितीच आहे की जे भिक्षांना कसं यायचं आणि ते खायचे. परंतु तरी सुद्धा या व्यक्तीला का प्रश्न पडावा. त्या दिवशी कोणीतरी प्रश्न विचारला मला की बाबा माहीमभट्टांना असा प्रश्न का पडावा. हे जाणकाराचं लक्षण आहे. हे काय आहे, जाणकाराचं लक्षण आहे. खरोखर परमेश्वर माझा विधी स्वीकारतील का. कारण की मला देवाला ज्या अपेक्षेने देवाने माझ्याकडे मागितलंय त्या अपेक्षेने मी देवाला दिलेलं नाहीये, त्या क्वालिटीचं मी देवाला दिलेलं नाहीये. त्याच्यामुळे देव खरोखर स्वीकारतील का हा प्रश्न जाणकार व्यक्तीला असतो. आणि अज्ञान व्यक्तीला वाटतं काय होऊन जाईल, काय होऊन जाईल ते. म्हणजे हा जो फरक आहे ज्ञानी आणि अज्ञानामध्ये, तर तो माहीमभट्टांच्या ठिकाणी आपल्याला दिसतो. आणि म्हणून त्यांना प्रश्न पडलेला आहे की मी एवढ्या चुका केलेल्या आहेत की मी स्वामींपासून बोध झाल्या झाल्या, ईश्वर कळल्या कळल्या मी अनुसरलो नाही, मी घरी गेलो. मग नंतर भेटीगाठी झाल्या, नंतर मग घरी जायचा म्हणजे अनुसरणाला जायचा विचार केला, तो पण मी 1 वर्षाने अनुसरू. म्हणजे इथून माझी सुरुवात झालेली आहे. त्याच्यामध्ये पण मी स्वामींच्या सन्निधानी नाही आलो, मी रिद्धपूरला गेलो. म्हणजे या काही गोष्टी घडल्या. किंवा मधल्या काळामध्ये पण अजून काही घटना माझ्या माध्यमातून घडल्या की स्वामींपासनं मी लांब गेलो, बेलापूरपासनं द्रव्य आणण्यासाठी घरी. अर्थात मी जायची काही गरज नव्हती. म्हणजे आपल्या दृष्टीने माहीमभट्ट तर एकदम उच्च कोटीचेच आहेत, परंतु माहीमभट्टाच्या दृष्टीतनं ते स्वतःला कसे पाहतात. जसं एखाद्या व्यक्तीला समजा तुम्ही मला सगळे म्हणत असेल वा, परंतु मी जेव्हा स्वतःला बघतो तेव्हा मला स्वतःला कळतं की नाही, देव जेव्हा वा म्हणतील तेव्हा मग आपली क्रिया आहे. बाकी लोक तर म्हणणारच आहे वा, पण देव म्हणतील वा अशा प्रकारचं कार्य मला केल्याशिवाय मला गत्यंतर नाही. आणि म्हणून इथे माहीमभट्टांना हे सगळे प्रश्न आहेत की स्वामींनी मला बोलवून पाठवलं भटोबासांकडे, तरी मी आलो नाही, मला स्वतःला समजलं पाहिजे होतं. या सगळ्या गोष्टी त्यांच्या डोक्यात चालतात. वैचारिक पातळीचा जो माणूस आहे तो असं कुठली क्रिया करून मोकळा गप्प बसत नाही, तो विचारपूर्वक क्रिया करतो. क्रिया करण्याच्या आधी विचार, आणि क्रिया केल्यानंतर सुद्धा त्याचा विचार असतो की हे बरोबर झालंय का, योग्य झालंय का, कसं लिहिलं पाहिजे होतं अजून. परत त्याचं जेव्हा विश्लेषण तो ऐकणार त्यावेळी सुद्धा त्याचं पूर्ण तो आकलन करणार की कुठे कुठे चुका झालेल्या आहेत. एक अधिकरण मी बघितले की ते स्वतः निरूपण करणार आणि त्याचं रेकॉर्डिंग ते स्वतः नंतर ऐकतात पूर्ण प्रवासामध्ये. का, कारण की ते पूर्ण आकलन करतात की मी इथे काय बोललो पाहिजे होतो, काय बोललो, किती अजून काय बोलता येईल, कुठला मुद्दा याच्यामध्ये येतो. ही वैचारिक पातळीतल्या लोकांची ही लक्षणं आहेत. आणि म्हणून जो शहाणा व्यक्ती आहे तो कधीही असं प्रगट नाही करत, बाहेर एकदम दाखवत नाही. कारण त्याला असं वाटत असतं की नाही नाही हे केलेलं आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा अजून सुधारणा पाहिजे, ह्याच्यामध्ये अजून सुधारणा पाहिजे, अशा पुढे पुढे तो जात असतो. आणि म्हणून सांगितलेलं आहे वेड्याचे विकार ते बाहेरी प्रगटतीन, शाण्याचे आच्छादती. म्हणजे जाणकार व्यक्ती जो असतो तो मौन असतो, आणि त्या मौनपणात त्याचे विचार असतात. ते माहीमभट्टांचे सुरू होते. आणि म्हणून त्यांना असं वाटत होतं की माझ्यापेक्षा सगळे लोक, इथे असलेले सगळे लोक चांगले आहेत, मीच फक्त असा आहे. म्हणजे जिथे ते कोथळ बसावर ते अन्यथा त्यांनी भकन केल्यानंतर श्रीप्रभूंनी बाजू कोथळ्या बसांची घेतली. माहीमभट्टांना शिक्षा पण तिथे रागावलेले आहेत. तर त्यांना असं वाटत असेल की अरे मी जो विचार करतो तो किती चुकीचा असतो. नेहमी चांगल्या व्यक्तींवर मी अशा प्रकारचं हे करतो. म्हणजे अशा काही स्वतःच्या चुका त्यांनी जमावलेल्या असते. वेडे लोक काय करतात, ते दुसऱ्यांच्या चुका जमवतात. शहाणा व्यक्ती काय करतो, स्वतःच्या चुका जमवतो आणि ते पाहतो की मी कुठे कुठे काय काय चुकलेलो आहे, त्या चुका आता मला परत करायच्या नाहीत. आणि वेडे लोक जे असतात ते दुसऱ्यांच्या चुकांवर बोलण्यामध्ये आयुष्य घालवतात. आणि शहाणा जो व्यक्ती असतो तो स्वतःच्या चुकांवर
विचार करून आपलं आयुष्य घडवतो. बाकीचे लोक आयुष्य घालवतात आणि हा काय करतो, शहाणा व्यक्ती आयुष्य स्वतःचं घडवतो. अशा प्रकारे हा सगळा विचार माहीम भट्टांकडे असल्यामुळे त्यांना तो प्रश्न पडला की खरोखर मला देव होईल का. भटोबासांना स्वामींनी दोष सांगितले जीवाच्या ठिकाणी कुठले कुठले, एक गुरुद्रोही, एक मार्गद्रोही, असा एक तसा. भट्टोबासांनी असं नाही बघितलं अच्छा गुरुद्रोही का, हा मग हे बाजूला बसले ते गुरुद्रोही आहेत, हे मार्गद्रोही आहेत, हे असे आहेत, ते निंदक आहेत, असं नाही पाहिलं. जसं स्वामी एक एक दोष सांगत होते तसं तसं ते म्हणाले हे दोष माझ्याकडे आहे, अरे हे पण आहे माझ्याकडे, हा पण माझ्याकडे आहे, हा पण माझ्याकडे आहे. आपण जर का म्हटले ना कोणी आहे ना आपल्याकडे ना बडबडा कोणी आलं नाही पाहिजे बरं का, मग आपण लगेच कोणातरी हा त्यांच्यासारखा ना बडबडा नको, चुगल्या नाही केल्या पाहिजे, हा त्या येतात त्या बाई त्या चुगल्या करतात, म्हणजे आपण लगेच दुसऱ्यांना ते सिलेक्ट करून टाकतो त्या दोषांसाठी. पण भट्टोबासांनी जसे दोष सांगितलं ते दुसऱ्यांना ते वाटले नाहीत, उलट त्यांना असं वाटलं की हे सगळे दोष माझ्याकडेच आहेत, आहे माझ्याकडे सगळे, आता मला देव होणार नाही. बघा एक प्रश्न म्हणजे माझ्या पण आत्ता डोक्यात आलं की हा प्रश्न मला देव होईल का, माहीम भट्टांच्या डोक्यात आला, तसाच प्रश्न भटोबासांच्याही डोक्यात आलेला आहे दोष ऐकल्यानंतर की मला देव होणार, कारण हा सगळ्या दोषांनी मोकळं कोणीच नाही, मी तर नाहीच नाहीये, मला पण देव होणार नाही. तेव्हा मग स्वामींनी त्यांना उपाय सांगितला. म्हणजे जो जाणकार माणूस असतो ना त्याला हे प्रश्न स्वाभाविकच आहेत पडणं, आणि म्हणून ती व्यक्ती मौन असते. आचार्य होते आमचे मौन होते, जे योग्य वेळी योग्य वेळेलाच ते बोलणं, योग्य प्रश्नालाच ते बोलणं हे त्यांचं ते असायचं. म्हणजे ते आच्छादन जो काही प्रकार आहे तो आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आता पुढे आपण बघितलेलं की बाई स्वभावाशी नाशू नाही, म्हणजे जीवाचे काही स्वभाव आहेत त्याच्याबद्दल आपण बघितलेलं होतं. राजस, तामस आणि सात्विक स्वभाव आहे, आणि क्षुधा, पिपासा, मलमूत्र, शीत, उष्ण, भय, निद्रा हे जे काही अष्ट स्वभाव सांगितलेले आहेत ते स्वभाव आहेत, त्याला नाश नाहीये, ते जीवाकडे असणारच आहे. एक तर जीव राजस असेल, तामस असेल, नंतर सात्विक असेल, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जीव दिसणार नाही. किंवा मग अष्ट स्वभाव आहेत ते जीवाकडे कमी जास्त तुम्हाला दिसतील, परंतु प्रत्येक जीवाकडे स्वभाव हे असतातच. मग ते झाड असो, पशु असो, पक्षी असो, नाही तर मनुष्य असो. फक्त भक्त जो आहे म्हणजे ईश्वरपैकीच्या साधकांपैकी आपण पाहू, भक्त जे आहेत त्यांच्याकडे प्रेम संचार मात्र विकार विकल्पानी स्वभाव तिने उच्छेदून जाती. म्हणजे एक तर स्वभाव जनित पीडा त्यांना नसते, भूक तहान वगैरे लागत नाही, आणि खाल्लं तरी हरकत नसते, आणि देवतेचे विद्यावंत आहेत ते त्यांना सुद्धा अष्ट स्वभाव वगैरे हा प्रकार नसतो. तर अशा प्रकारे स्वभावाशी नाश नाही, म्हणजे जो मूळ स्वभाव आहे त्याचा नाश होत नाही. आणि म्हणून अस्तिपरेमध्ये स्वामींनी स्वभाव मात्र हे वचन सांगून ठेवलेलं आहे. म्हणजे स्वभावाला नाश जरी नाही म्हणून मोकळे सोडावेत का ते स्वभावना, त्याला तुम्ही काय करू शकता, नियंत्रणामध्ये. राजस स्वभाव असेल, तामस स्वभाव असेल तर त्याला नियंत्रणात ठेवा. सात्विक स्वभावाला सुद्धा नियंत्रणात ठेवावं लागतं बरं का. म्हणजे सत्वगुणाची लाट येते त्यावेळी सुद्धा आपण त्याच्यामध्ये वाहून नाही गेलो पाहिजे, विधीमध्ये सुद्धा वाहून जायचं नाही. सात्विक गोष्टींना सुद्धा तुम्हाला एक मर्यादा ठेवता आली पाहिजे. स्वामींनी सांगितलं वृत्ती अधीन व्हावे, स्थिती अधीन व्हावे. म्हणजे तुम्ही स्मरण करायला बसले सकाळी 9ला आणि संध्याकाळी 5लाच तुम्हाला स्मरणामध्ये लिंक लागून गेली तुमची, आणि 5लाच तुम्हाला भान आलं, अरे भिक्षेला जायचं राहिलंच, भिक्षेला जावं लागतं 11 वाजता 12 वाजता समजा, जेव्हा काय ती वेळ असेल प्रदेशाच्या अनुरूप. खानदेश असेल तर सकाळी लवकर जावं लागेल भिक्षेला अजून थोडं. मग असं नकोय नुसतं स्मरणात लागले नुसतं स्मरणच करत राहिले, तसं नको. आटणाला लागले म्हणजे नुसतं आटणच करत राहा, म्हणजे चालतच राहा, तसं नाही. चालण्याला पण एक मर्यादा आहे. विजनाला बसले म्हणजे विजनच करत राहा, म्हणजे स्मरणच करत राहा, नाही तर वाचनच करत राहा, चिंतनच करत राहा, नाही, त्याला मर्यादा आहे. म्हणजे त्या गोष्टींना सुद्धा नियंत्रणामध्ये तुम्हाला ठेवता आलं पाहिजे. कधी कधी आपण असं असतो की दिवसभर देवच घेऊन बसतो, हे वाच ते वाच ते वाच. 8 दिवसाचं का 1 महिन्याचं का 1 वर्षाचं का 1 जन्माचं एकदाच वाचून काढतो. त्याच्यानंतर असं वाटतं की आता उद्यापासून रोज असंच राहायचं, उद्यापासून काहीच होत नाही.
जे आपण एकाच दिवस आपली ती सत्वगुणाची लाट असते. ज्या दिवशी निरूपणाला आलो की त्या दिवशी असं वाटतं की आता बस घरी गेलो संध्याकाळी की सुरुवात विधी विधी. आता रोज असंच करायचं, सकाळी 3लाच उठायचं, येऊन तिऊन सगळं आपण ठरवतो. ही आहे सत्वगुणाची लाट. त्याच्यानंतर उद्या सकाळ झाली की आपली उद्या सकाळी 8 वाजताच होत असते. परत आपण म्हणतो नाही आता उद्यापासून नक्कीच करूया आपण, म्हणजे एक एक हे असतं. परंतु ज्यावेळेस आपल्याला ते वाटतं ती आहे सत्वगुणाची लाट, किंवा कधी कधी आपण मग करायला लागलो की एवढं करतो, तर त्या सत्वगुणाच्या लाटेला सुद्धा तुम्हाला मर्यादा ठेवता आली पाहिजे. म्हणजे मामाजी आम्हाला सांगायचे की त्यांच्याकडे एक जण ते यायचा तो गावातला, तो म्हणायचे बाबा मी असं कधी कधीच मी करतो, पण एकदा बसलो की मग 3-3 तास उठत नाही मी. मामाजी बोलले असं कर ना भाऊ, मग 8 दिवसात एकदा जेवून घेत जा. तसं जमतं का? नाही. तसं रोज तू म्हणजे 8 दिवसांनी तू 3-3, 4-4 तास बसण्यापेक्षा रोज फक्त 15 मिनिटं बस, अर्धा तास बस, रोजचा एक वेळ देऊन टाक. म्हणजे काय होणार, बरोबर रोज तुम्हाला तो विधी घडत राहील. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, सगळ्या गोष्टींना नियंत्रणात ठेवता आलं पाहिजे आपल्याला. तुम्ही स्वभावाला नियंत्रणात ठेवलं की मग तुमचं आलिंबनावर आपोआपच तुमचं नियंत्रण येतं, आणि त्याच्यावर नियंत्रण एकदा आलं की बरोबर तुम्हाला स्मरण साधेल. हे टप्पे आहेत, आपण टप्प्याने कधीच जात नाही. आम्ही फक्त सांगतो करा स्मरण उद्यापासून, बसले स्मरणाला सगळे. विडा ठेवा 1.25 महिन्याला ठेवला, केलं सुरू. 1 महिन्यानी 1.25 महिन्यानी ते काय बंद होतं. असं संशोधन आहे की 21 दिवस जर का एखादी गोष्ट तुम्ही रोज केली तर त्याची सवय तुम्हाला लागते. रोज 21 दिवस तुम्ही 3ला उठा, तर तुम्हाला नंतर 21 दिवसापासून म्हणा की तुम्हाला उठवायची गरज पडणार नाही, अलाराम लावायची गरज नाही, बरोबर 3ला तुमचा डोळा उघडणारच. ही सवय आहे. मग 1.25 महिना स्मरण केल्यानंतर 1.25 महिन्याच्या शेवटी समाप्ती कसली असते, आपण मग 1.25 महिन्याच्या शेवटच्या दिवशी आज 1.25 महिना झालाय की त्याची उठी उपार, आज आमच्या स्मरणाची समाप्ती आहे, आणि समाप्तीच असते बरं का ती. तर दुसऱ्या दिवसापासून काही स्मरण फिरण काही नसतं. मग म्हणजे हे काय आहे, आपल्याला सवय काय नाही लागली, कारण की आपण टप्प्याने गेलो नाही. विचार शून्य, विकल्प शून्य, स्वभाव मात्र निरालंबी, आणि मग देवता स्मरण आहे. आपण फक्त तोच टप्पा पकडला, म्हणजे आपण इतर गोष्टींवर नियंत्रण ठेवलं नाही. म्हणून ते स्वामींनी जे सांगून ठेवलेल्या सगळ्या गोष्टींची उत्तरं वचनामध्ये आहेत. स्वभावाची नाश नाही, मग काय करायचं ना, मात्र आहे, मग त्याच्यावर नियंत्रण तुम्ही करा तर पुढच्या गोष्टी घडतील. म्हणजे विकार असेल तर मग अधविकारावर नियंत्रण करा. ऊर्ध्व विकार जो आहे तो ऊर्ध्व विकार तुम्ही जो नियंत्रित ठेवलेला आहे त्याला मोकळीकता द्या. आपण ऊर्ध्व विकाराला नियंत्रित करून ठेवलेला आहे की तो वाढला नाही पाहिजे. सत्संगाच्या दिवशीच फक्त लीळाचरित्र वगैरे ऐकायचं, इतर दिवशी ऐकायचं नाही. आपण देतो ना आठवड्यातनं 1 दिवस तर जातोच की आपण, म्हणजे फक्त आपण त्याला नियंत्रणात ऊर्ध्व विकाराला ठेवलंय, आणि अधविकार 8 दिवस रिकामाच आहे. पाहिजे तेवढा वेळ टीव्ही बघा, पाहिजे तेवढा वेळ खा, पाहिजे तेवढा वेळ फिरा, पेपर वाचा, परंतु देवाचं करण्याची एक विशिष्टच वेळ आपण आखून ठेवलेली आहे. फक्त सकाळीच, फक्त संध्याकाळीच, बस मधला काळ रिकामा. मग म्हणजे आपण चुकीच्या गोष्टीला नियंत्रणात ठेवलं आणि चुकीच्या गोष्टीला मोकळीकता दिलेली आहे. आणि म्हणून इथे स्वभावाची नाश नाही असं सांगितलेलं आहे. जे वाईट गोष्टींना नाश नाही, परंतु त्या नियंत्रणामध्ये तुम्ही ठेवा. आता आजच्या सत्रातलं जे वचन आपण बघणार आहोत, आचाराचं 49 क्रमांकाचं वचन, हाती काळी धरे जे हाय आदी करून एकू विकारूची किंगा. हे वचन स्वामींनी कोणाला सांगितलेलं आहे, कधी सांगितलं, लीळेच्या माध्यमातून आपण बघूया. उत्तरार्ध 595 क्रमांकाची लीळा, भटा असनिधान धर्मनिरूपण. ही लीळा आपण अनेक वेळा अस्थिपरीच्या वेळेस ऐकलेली आहे, आज परत ऐकूया. स्वामी म्हणतात, वानरेया असनिधान धर्म जिज्ञासा गा. बेलापूरला आमच्या स्वामींचं अवस्थान आहे, आणि त्या ठिकाणी आमच्या स्वामींना आता बेलापूरहून उत्तर दिशेकडे जायचं आहे. कारण की फक्त आपणच आहोत उद्धारणाचे असे नाहीत. स्वामींनी सांगितलं अनंत जीवांच्या साताऱ्या अशा पडलेल्या आहेत ज्यांचा उद्धार करायला दुसरा आणि कोणी देव येणार नाही. कारण की देव एकच आहे, आणि तेच देव म्हणजे परमेश्वर. त्यातल्या त्यात आमचे स्वामी असं का म्हणतात, कारण की
एका सृष्टीमध्ये एकच उद्धरण व्यसनीय अवतार होतात, ते आहेत श्री चक्रधर स्वामी. जसं मी मागेही सांगितलं, खूप लोकांना असं वाटतं की बाबा 800 वर्षानंतर आता 200 वर्ष राहिले, स्वामी अवतार संपवतील, बरं झालं ते उधळी कोणी त्यांनी विद्या दिली, उधळी नाथांनी स्वामींना, म्हणून 1000 वर्ष स्वामी जगले वगैरे. ही जी काय महानुभाव पंथाची काही म्हणजे हास्यास्पद ही संकल्पना जी महानुभाव पंथामध्ये मांडल्या जाते, परंतु तात्विक अभ्यास जर का तुम्ही केलेला असेल तर तुम्हाला कळेल की एका सृष्टीमध्ये एकच उद्धरण व्यसनीय अवतार होतात आणि ते एकदा जर का झाले तर ते पूर्ण सृष्टीपर्यंत नित्य असतात, एका सृष्टीपर्यंत नित्य असतात. म्हणजे हे तत्व जर का माहिती असेल तर तो मुद्दा मांडू का आपण? उधळीनाथाचाही फोटो लावावा लागेल ना आपल्याला आपल्या घरामध्ये, की त्यांच्यामुळे आमचे स्वामी जगले म्हणून. तर तसं नाहीये, तात्विक गोष्ट वेगळीच आहे. तर आता आमचे स्वामी जे आहेत हे उद्धरण व्यसनीय अवतार असल्यामुळे, म्हणजे कसं असतं की एखाद्या बाबतीमध्ये एखादं काम, खूप लोकांचं एकच काम पेंडिंग राहत असेल तर काय केलं, त्याच्यासाठी खास समिती नेमली जाते मग, आणि ती समिती फक्त तेच काम बघणार. तसं अनंत जीव आहेत. आता अनंत जीव अनंत कर्म जोडतायत आणि उद्धरणाचा जो काही टक्केवारी ती कमी 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 होते. मग अशा वेळेला काय करावं लागतं, परमेश्वराला स्पेशल उद्धरण व्यसनीय अवतार जे आहेत त्यांना अवतार घेऊन फक्त तेच कार्य बघावं लागतं, ज्याच्यामुळे जीवाचं उद्धरण हे वेगाने होईल. मला कोणी विचारलं, हे पंचलिंगी स्वामींनी विडा का व्हायला, महादेवांच्या पिंडींना वगैरे? कोणी म्हटलं की बाबा ते हरिपाळ देवाचं काही नवस बाकी होता, तो पूर्ण करून घेतला. मला हे काही उत्तरं पटत नव्हती. मी ह्याच्यावर माझं चिंतन असं केलं, पटलं तर बघा. मी असं बघितलं की जेवढ्या ठिकाणी स्वामींनी पंचलिंगी, जेवढ्या ठिकाणी विडा व्हायला, ते सध्या महाराष्ट्रातले किंवा भारतातले हे प्रसिद्ध ठिकाणं आहेत, ज्या ठिकाणी अनेक लोक येतात. महाराष्ट्रात त्र्यंबकेश्वर असेल, नांदूर मदमेश्वर असेल, विज्ञानेश्वर असेल पांचाळेश्वरचं, घटसिद्धनाथ असेल, तर ह्या ठिकाणी अनेक लोक तिथे येतात. तर ते सगळे लोक जे आहेत अन्य भक्तीच त्यांना घडते आहे. परंतु आमच्या स्वामींनी काय केलं, तिथे जाऊन तिथे विडा व्हायला, त्या लिंगाला स्पर्श केला. आता ते काय झालं, आता झालं ना, ते स्थान झालं ना, ते म्हणजे तिथल्या देवतेचं सामर्थ्य निघून गेलं. आता तिथे जो पण विधी होतो तर ईश्वर संबंधित ठिकाणी तो विधी होतोय. मग त्याचं काही ना काही ईश्वराच्या संदर्भातली कणव त्या जीवाची त्या ठिकाणी तयार होणार आहे. म्हणजे स्वामींना प्रत्येक काही जीव काही स्थानाकडे येणार आहे का? बघा, तिथे पांचाळेश्वर सारखं मोठं स्थान आहे आणि अलीकडे आपेगाव आहे. आपेगावला येणारी भरपूर लोक, ते काही पांचाळेश्वरला येत नाहीत अन्य लोक. परंतु स्वामींनी काय केलं, तो बॅलन्स व्हावा म्हणून असं मला असं वाटतं की त्या ठिकाणी जेवढे लोक जाऊन विडा वाहतायत, काय करतायत ते कुठल्या तरी थ्रू नवस जरी करत असतील तरी ती माया पुरवते, पण कुठेतरी परमेश्वराचा संबंध तिकडे कशा तरी अर्थाने येतो आहे. आणि ती जी काही चाल आहे त्यांची प्रतिकारणतेची जी चाल आहे ना, ती हळूहळू हळूहळू दर्शने, स्पर्शने, संभाषणे, म्हणजे एखाद्याला दर्शन देऊन परमेश्वर त्याची कणव वाढवतात. पण एखाद्याला दर्शनच का देतात? दर्शन देण्याचीच कणव कुठे निर्माण होते, तर ती अशा प्रकारे निर्माण होत असते की ईश्वर पैकीच्या ठिकाणी समजा काही क्रिया वगैरे तो करत असेल, स्थानाच्या ठिकाणी म्हणा, काही स्मरण म्हणा, हे ते काही श्रद्धा ठेवत असेल अन्य ह्याच्यामध्ये, बरं का, तर तिथून ती कणव कुठेतरी चालू होत असेल, किंवा महानुभावपंथीय साधकांना एखादी व्यक्ती मदत करते तर तिथून ती कणव चालू होते आणि ती कणव तयार होत होत ती दर्शनीया या पदापर्यंत येते. स्वामींचं दर्शन एखाद्याला होणं किंवा देवानी एखाद्याला दर्शन देणं ही सोपी गोष्ट नाही आहे, बरं का. कोणालाही स्वामी दर्शन देत नाहीत. तुम्हाला महादेवराजाची गोष्ट माहिती आहे, 3 दिवस त्यांनी प्रयत्न केले पण काही दर्शन झालं नाही. सिन्नरला परत पटीशाळेमध्ये स्वामी इथे होते, 14 चौकाच्या वाड्यात, तिथे पण ते लोक आलेले हो, पण तिथेही दर्शन स्वामींनी दिलं नाही. म्हणजे स्वामीचं दर्शन होणं काही सोपी गोष्ट नाही आहे, ही एक गोष्ट लक्षात घ्या. दर्शन होणंच किती महत्वाचं हे जर का कळलं तर मग आपण तशा प्रकारे वागायला लागू की स्वामींचं दर्शन व्हावं. ह्या प्रकारे आपल्याला वातावरण निर्मिती करावी लागेल. आपल्या जर का या विभागामध्ये जर का मुख्यमंत्र्याला बोलवायचं असेल तर लगेच येईल का तो असा?
त्याच्यासाठी आधी कितीतरी दिवस तयारी लागते, सगळं विभाग स्वच्छ हे ते सगळं करावं लागतं. म्हणजे एखादा साधारण माणूस येणार आहे देशाचा कोणतरी पदावर असलेला, तर एवढी तयारी करावी लागते. तर अनंत ब्रह्मांडाचे जे मालक आहेत त्यांना जर का यायचं असेल, त्यांनी यावं आपल्याकडे असं जर का वाटत असेल तर आपल्याला किती मोठी तयारी करावी लागणार आहे. हे नुसतं दर्शनाचाच भाग आहे. मग स्पर्शन म्हणजे जवळीक, संभाषण म्हणजे स्वामींनी एखाद्याशी बोलणं. स्वामी म्हणजे कुणाशी बोलत नाहीत स्वामी. स्वामी स्वतःशी बोलतात, या महात्मे हो, जा महात्मे हो, स्वतःशी बोलतात. परंतु स्वामींना धक्का दिल्यानंतर जे काही कण स्वामी मातीतले वेचत होते, तो अधिकारी येऊन स्वामींना विनंती करतो, पण स्वामी त्याच्याशी बोलत नाहीत. बघा, जो विनंती करतो त्याच्याशी बोलत नाहीत स्वामी. भेटायला येणाऱ्याला स्वामी भेट देत नाहीत. म्हणजे अशा प्रकारे कुणाशीही स्वामी बोलत नाहीत. म्हणजे संभाषण हा एक प्रकार परत वेगळा आहे. स्वामी तर संभाषण करतात, पण आपण सुद्धा त्यावेळेस योग्य म्हणजे सकारात्मक आपण त्या ठिकाणी उपस्थित झालो पाहिजे. स्वामींचं एक बोलणं वेगळं आणि आपलं एक बोलणं वेगळं असं नाही चालत. स्वामी म्हणाले की बाबा अत्यंतिक संस्कृती छेदो ऐसी काही प्रतीती आत. माईम भट्ट बोलले म्हणजे आहे तर मग तुम्ही काय कशासाठी बसलेले आहात. म्हणजे स्वामी सकारात्मकपणे बोलतायत, संभाषण करतायत. माईम भट्टांनी सकारात्मकपणे संभाषण केलेलं नाहीये. बाईसांचं बोलणं खाल्लं तेव्हा मग आले बरोबर ते. आणि नंतर मग इतकं सकारात्मक माहीम भट्ट बोलले, सकारात्मक नकारात्मक होता होता मग इतकं सकारात्मक माहीम भट्ट बोलले की त्यांना पूर्वीचं निरूपण झालं, बोध झाला. हे आहे स्वामींचं सकारात्मक बोलण्याला. तुमचं जेव्हा सकारात्मक बोलणं मिळतं त्यावेळेस तुम्हाला बोध होणं, परमेश्वराची जाणीव होणं, आचरण तुमच्यामध्ये उतरणं या गोष्टी पुढे होत राहतात. आणि म्हणून परमेश्वर श्री चक्रधर स्वामी जे आहेत हे केवळ उद्धरण व्यसनी अवतार असल्यामुळे कवणा कवणी व्यसन येत जीव उद्धरी देती हेची व्यसन, हे व्यसन स्वीकारलेलं असल्यामुळे श्री चक्रधर स्वामी जे आहेत ते पूर्ण वाडोवाडी जीवाला असतात. आणि म्हणून त्यांना ह्या जीव जेवढे महत्वाचे आहेत. तुम्हाला आम्हाला तर खूप दुःख झालेलं आहे की माहीम भटांना, बटोबासांना, महादाईसांना सोडून स्वामी गेले, त्यांची काय स्थिती झाली वगैरे. परंतु एखादे जे जीव पलीकडे आहेत, ज्यांचा उद्धार अजून बाकी भेटच झालेली नाही, त्यांची स्थिती काय आहे. आपल्याला ह्यांची स्थिती कळली, पण त्यांची स्थिती काय आहे ती फक्त परमेश्वराला माहिती आहे. त्यांनाही भेट द्यायची आहे, त्यांनाही घडवायचं आहे, मडवायचं आहे, त्यांचंही उद्धारण करायचं. म्हणून सांगतात तुम्हीच एक जीव पडलेले आहात का. अशा आनंद दिवांच्या सात्र्याने त्यांचा उद्धारणारा देव काय अनिक नाही, हाच देव आहे त्यांचा उद्धार करणारा. आणि म्हणून आमच्या स्वामींना उत्तर दिशेकडे जायचं आहे. आणि जात असताना आता परमेश्वर पण आपल्यात अडकून पडणार नाहीयेत, कारण की स्वामींना इथे आपल्यात अडकायचं नाहीये. तर तिथे आपल्याला तिकडे परमेश्वर अडकवून घेणार आहेत. अडकवून म्हणजे बंधन लावणार आहेत. पण ते बंधन कसलं आहे, पूर्ण इतर बंधनं तोडण्याला उपयुक्त ठरणारा असं परमेश्वराचं बंधन आहे. म्हणजे कुठे नेणार परमेश्वर, इथून काढून तुम्हाला पुन्हा संबंधी नेणार आहेत, तिकडे न्यायचं आहे. आणि म्हणून आता वियोग देणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून स्वामी म्हणतात की आता असनिधान धर्म जिज्ञासा का. परमेश्वर पण जीवाची तशी सवय लावून घेत नाहीत, कारण की जीवाला सुद्धा इथून काढायचं आहे. तर मग तुम्ही आता आमच्याकडनं असनिधान धर्म काय आहे ते जिज्ञासा गा. तुम्ही जिज्ञासा गा. देवाने सांगितलं का स्वतः, आम्ही सांगतोय तुम्ही आहे का बरं. असं ऐकणाऱ्याची सुद्धा मनस्थिती असणं खूप गरजेचं असतं. आता आपण कितीतरी ठिकाणी निरूपण ऐकतो, आपण का नाही उतरत आपल्यामध्ये, कारण की आपण त्या ठिकाणी जी उपस्थित असतो ते ऐकण्याच्या दृष्टीने उपस्थित नसतो, किंवा आपल्यात काहीतरी उतरावं म्हणून आपण ते उपस्थित नसतो. जसं आपण एखाद्या पंक्तीला जातो तर आपल्याला जेवायला मिळावं, आपल्या पंक्तीत नंबर लागावा. आपण रिझर्वेशनला जातो, आपल्याला तिकीट मिळावं, कन्फर्म मिळावं, बसायला मिळावं, आमची सीट मिळावी, ह्याची जिज्ञासक असतो. म्हणजे ह्याचे आपण चाहते असतो. आणि मग त्या गोष्टी आपल्याला मिळाल्या तर त्याचं एक समाधान असतं. परंतु तुम्ही गेलात, भेटलं नाही म्हणजे काय घेणं देणंच नाहीये. म्हणजे कसं आहे, कोरडं ठग एकदम असलो तर त्याचा काही उपस्थितीचा उपयोगच नाही. म्हणून तुमच्यामध्ये स्वतःमध्ये जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे. तुम्हाला स्वतःला भूक लागलेली असेल आणि मग जेवलात तर ते अन्न पचन होईल.
पण उगाच कोणी जबरदस्ती खाऊ घातलेलं आहे भूक नसताना, तर मग ते अन्न पचन नाही, ते अजीर्ण होईल. तशा प्रकारे इथे परमेश्वराची अपेक्षा आहे की जीवाला स्वतःला जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे आणि मग देण्यामध्ये काहीतरी वेगळा आनंद आहे, नंतर नाही. म्हणून तर माईन भटांना लगेच पूर्वी सांगितली नाही, त्यांना पूर्ण दाखवलं की तुमच्याकडे आहे ते काय आहे आणि आम्ही सांगतो ते काय आहे. आणि मग माहीम भटांना लक्षात आलं की आपल्याकडचं सगळे एकदम तुटकं आहे सगळं, हे म्हणजे मर्यादितच आहे, याच्या पलीकडे आपल्याला काहीच नाही माहिती. आणि ह्यांनी आतापर्यंत जे सांगितलं ते आपल्यातलंच, म्हणजे आपल्या याला गोष्टीला पूरक असणारी गोष्ट सांगितली जी आपल्याला माहिती नव्हती. आणि याच्याही वेगळं ह्यांच्याकडे परत अजून काहीतरी आहे. 3 गोष्टी कळल्या त्यांना. म्हणजे आपल्याकडे जे आहे ते अर्धवट आहे, यांच्याकडे आहे ते आपल्या अर्धवटाला पूर्ण करणारं आहे, आणि प्लस यांच्याकडे अजून सुद्धा काहीतरी वेगळं आहे. हे जेव्हा माहीम भट्टांच्या लक्षात आलं, ती जिज्ञासा निर्माण झाली, मग स्वामींनी त्यांना सांगितलं. आधी आल्या पूर्वी सांगितली असती नसतं जमलं. म्हणून माहीम महादाईसाबद्दल आमच्या स्वामी म्हणतात म्हातारी चर्चक आणि जिज्ञासक. ती जिज्ञासक आहे म्हणजे घेण्याची वृत्ती आहे, तर मग देण्याला किंमत आहे. नाहीतर मग स्वामी देतायत, एक ब्रह्मविद्याही इथे आहे, ती पण चर्चा पुसा. ते म्हणतात जी जी ती आपली ब्रह्मविद्या ती मी राया राणी की होती, आमच्या काही कामाची, आम्हाला आमचं कौळ पुरुष उद्धरून द्या, बस झालं काम. म्हणजे आम्हाला आमचं द्या, विषय संपला. म्हणजे ती देणारे तयार आहेत पण घेणाऱ्याला जिज्ञासाच नाहीये. इथे महादाईचा जिज्ञासक आहेत आणि महादाईसांना स्वामी म्हणतात, म्हणजे ब्राह्मण एक इथे होते माहीम भट्ट नावाचे, तुम्ही देखते ती तरी तुम्हा सुखाची होते. ते तुमच्यासारखेच आहेत, चर्चक जिज्ञासक आहे. तुम्ही त्यांना पाहिलं असं तुम्हाला पण बरं वाटलं असतं की बाबा, म्हणजे हे काय आहे, जिज्ञासा करणारा माणूस जेव्हा मिळतो तेव्हा सांगणाऱ्याला पण आनंद असतो त्याचा. आणि म्हणून माईम भटोबा सुद्धा म्हणतात की पंडित बास आणि केशराज बास यांच्याकडे जेव्हा शास्त्र चर्चा होते तेव्हा माझं ज्ञान काय होतं, उजळतं. कारण की त्यांची घेण्याची भूक आहे आणि वेगवेगळे प्रश्न आहेत त्यांचे. आणि म्हणून जिज्ञासा तुमच्यामध्ये आली तर परमेश्वर तुम्हाला देणार. ज्यांना ज्यांना तक्रार आहे की आमचं स्मरण होत नाही 3 ते 6, त्या सगळ्या लोकांनी परमेश्वराला विनंती करावी. बाकीच्या गोष्टींसाठी नवस जाप करता ते बंद करून टाका. याच्यासाठी नवस करा की देवा मला स्मरण झालंच पाहिजे. नवस करा म्हणजे प्रयत्न करावा लागेल. नवस म्हणजे काय महिन्याच्या महिन्याला जाऊन यायचं कुठेतरी असं नाही, एखाद्या स्थानाला जाऊन येणं असं नाही. हा जो आहे की परमेश्वराला विनंती करा, मला स्मरण घडलंच पाहिजे आणि स्वतःही प्रयत्न करा. ज्यांना हे आहे की आमची वचनच पाठ होत नाहीत असं नाहीच, अशी काही वचनं काही वेगळी दिलेली नाहीत ना देवानी की जी पाठच होत नाहीत, आम्ही पाठच करत नाहीत असा प्रकार आहे. नव्हे तर आम्ही पाठच केलेली आहे वचनाकडे. पाठ म्हणजे जी निळभट्टांनी कधी दाखवली नाही ती पाठ आम्ही देवाला दाखवून दिलेली आहे, पण निळभट्टांनी कधी दाखवली नाही. उपलक्षण आहे, आम्ही कधी पाठच करत नाही तर कशाला पाठ होते. आपल्या परिवारातल्या एकूण एकाची नाती कोणाची काय आहेत आणि त्यांची नावं काय काय आहेत, ते राहतात कुठे, आमचं कुळ काय, मूळ काय, सगळं माहिती आहे आपल्याला. आणि वचनं आमची पाठ होत नाहीत. म्हणजे हे काय आहे, आम्ही पाठ करत नाहीये. तर ती जिज्ञासा जोपर्यंत तुम्ही देवाकडे दाखवत नाहीये की माझं पाठच झालं पाहिजे, मला काहीच कळत नाही, तर तुमच्या जिज्ञासेच्या त्या झोळीमध्ये परमेश्वर काहीतरी भिक्षा वाढतील. तुम्ही तशी जिज्ञासाच कधी हे नाही केली. जसं आता तुम्ही झोळी घेऊन इथेच एका ठिकाणी बसून राहिले तर मिळेल का? तुम्हाला काय करावं लागेल, जावं लागेल. गेल्यानंतर पण तिथे भिक्षा असं बोलावं लागेल आणि मग भिक्षा येणार. स्वामी काय म्हणतात की आपण्या लागे तेची मागी जे की मागा. म्हणजे स्वामींनी काय अन्नाबद्दल सांगितलं का? ते अन्न तर भेटणारच आहे, अन्न नाही मागितलं तरी भेटेल. लागी जे म्हणजे काय लागतंय आपल्याला, आता ह्याचा विचार करा. तुम्हाला काय लागतंय, सगळं आहे तुमच्याकडे. खायला प्यायला मिळतंय, कपडा लत्ता आहे, दागिने आहेत, पैसे आहेत, सगळं आहे. मग आपल्याकडे काय नाहीये आता ते बघा. तुम्ही जेव्हा दागिना करता तेव्हा कसा करता, आपल्याकडे कुठला दागिना नाहीये किंवा कुठल्या डिझाईनचा दागिना नाहीये, नवीन डिझाईन पाहिजे की नाही. किंवा काय खायचं, मग एवढ्या 8 दिवसात आपल्याला काय खायला नाही मिळालं की 1 वर्षापासून काय नाही खाल्लं, हे सगळं समोर येतं. तसं जेव्हा स्वामी म्हणतात आपण्या लागे, तुम्हाला काय पाहिजे तेच मागा,
मग आपल्याला पाहिजेच काय? जीव, देवता, प्रपंच की परमेश्वर? आता परमेश्वर पाहिजे हे जेव्हा तुम्ही निश्चित कराल मग परमेश्वरा संबंधित गोष्टी मागा. आम्हाला कपडे घ्यायचे तर मग हे ठरतं आणि मग तुम्ही कपडा मार्केटमध्ये जाता. फर्निचर घ्यायचं ठरतं मग फर्निचर मार्केटमध्ये जाता. तसं परमेश्वर पाहिजे हे ठरेल तेव्हा मग परमेश्वरा संदर्भातल्या गोष्टी मागायला सुरुवात करा. मग स्मरण मागा, ज्ञान मागा, आचरण मागा, विधी मागा, योग्यता मागा, प्रणव मागा देवाकडे, तर या गोष्टी होतील. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीची जिज्ञासा असल्याशिवाय परमेश्वर सुद्धा काही देणार नाहीत. महादाईचा विचारतात, देवा तुम्ही कधीच सांगितलं नाही आम्हाला ज्ञानियाला पण प्रेमाचा उपाय. स्वामी तुम्ही कधी जिज्ञासा केली का? तुम्ही कधी विचारला आम्हाला? विचारलं असतं तर आम्ही सांगितलं असतं. एवढा महत्वाचा निर्णय सुद्धा स्वामी विचारल्याशिवाय सांगत नाहीत. कधी कधी प्रवृत्तीचा उचंबळा असेल तर न विचारता सुद्धा सांगतील. म्हणून स्वामी भट्टवासांना म्हणतात की अस्निधान धर्म जिज्ञासा गा, विचारा तुम्ही कसं राहायचं आम्ही. परमेश्वर नाही सांगणार की आम्ही नंतर असं राहा म्हणून. तुम्ही स्वतः पहिले विचारा, नंतर आम्ही तुम्हाला सांगू. मग ते भट्टवास विचारतात जी जी देवेविन काही धर्म असे, देवाशिवाय धर्म हा प्रकारच नाहीये. किती लीळाचरित्रातले हे वाक्य जे आहेत हे एकदम वास्तवाची जाणीव करून देतात. आपण ह्या गोष्टींवर कधी विचारच केलेला नाहीये की देवाशिवाय धर्म किंवा धर्माशिवाय देव. आपल्याकडे जर का देव असतील तर आपल्याकडे धर्म आहे. जोपर्यंत तुमच्याकडे देव नाहीये तोपर्यंत तुमच्याकडे धर्म नाहीये. देव म्हणजे विशेष. तुम्हाला आमच्याकडे भरपूर देव आहेत, जुने देव आहेत आमच्याकडे. देव म्हणजे विशेष नाही, आम्ही त्यालाच देव म्हणून बसलेलो आहे, इथेच आम्ही अडकलो. देव म्हणजे हृदयगाम्य. जर का विशेष जर का देव असते तर स्वामींनी परमेश्वर हृदयगाम्य करायला सांगितलं असतं का? वेगळं सांगितलं असतं का? एकदा तुमच्याकडे वायफाय असेल म्हणजे तुम्ही मोबाईलमध्ये परत नेट घेता का कधी? नाही. एकदा मोबाईलमध्ये नेट असलं तर वायफाय घ्यायची गरज नाहीये. म्हणजे काहीतरी एक तुमच्याकडे असतं. तर परमेश्वर हे तुमच्या हृदयगाम्य होणं हेच महत्वाचं आहे. आणि मग इथून सुरुवात आपली होते. तर इथे स्वामी जर का आपल्या हृदयामध्ये असतील तर तिथे तुमचा धर्म जागृतच राहणार. तिथे तुमचा धर्म कधीच त्याला कधीही मलिनत्व येणार नाही. कुठलीही क्रिया करताना तुमचा तो हृदयगाम्य असलेला परमेश्वर तुमच्याशी बोलणार. प्रत्येक वेळी असं आहे. आमचे आचार्य होते हृदयगाम्य परमेश्वराला करून बसल्यामुळे दिवसभर देवाशी बोलत राहायचे. हे देखील तैसे आठवी जे सुरू होतं त्यांचं, त्यांना कशाची काही गरज लागायची नाही. बोलायचे तर निरोपणच. त्यांचं जेव्हा पूजन चालू होतं तेव्हा ते म्हणाले थांबवा म्हणे आता हे अस्थिपरी. म्हणजे परमेश्वर हृदयगाम्य असलेला परमेश्वर त्यांना अस्थिपरीचं निरूपण चालू आहे बघा. आपल्या दृष्टीने पूजन चालू आहे त्यांचं, पण आचार्यांचं स्वतः ते अस्थिपरीशी बोलतायत. अस्थिपरी त्यांच्याशी बोलते आणि त्यांना ते नकोसं वाटलं सगळं काय. परमेश्वर हृदयगाम्य असल्यानंतर या सगळ्या गोष्टी होतात बरं का. तुम्ही निरूपणाला चाललेले आहात, निरूपणातनं चाललेले आहात तर तुमच्या डोक्यात तेच चालू असणार की आता काय झालं, आता काय होणार आहे, आज काय ऐकलं, परवा काय ऐकलेलं, मागच्या वेळेस काय ऐकलेलं, असे मुद्दे एक 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 येत राहतात. एखादं वचन आलं की त्या वचनासंदर्भातलं वेगळंच चिंतन तुमच्या मुखामध्ये, तुमच्या मनामध्ये तयार होतं. हे कशामुळे होतं? हृदयगाम्य परमेश्वर असल्यामुळे तुमच्यामध्ये धर्म आहे. तिथे तुम्ही कुठल्याही ठिकाणी गेलं तुम्हाला सेवा दास्य करूसं वाटतं. तुम्हाला कुठल्याही चुकीच्या गोष्टी करू वाटत नाहीत. कोणी म्हटले की तू तुमच्याविषयी अशाशी निंदा करत होते, ठीक आहे काय हरकत नाही, जाऊ दे, काय करायचं, कोणाकोणाचं लोकांना आपण बोलू शकतो. म्हणजे हे काय आहे? धर्म तुमच्यामध्ये असल्यामुळे. का आहे धर्म? कारण की देव असल्यामुळे. आता ज्या ठिकाणी देव आहे त्या ठिकाणी धर्म असणारच आहे. आता ज्या ठिकाणी धर्म आहे त्या ठिकाणी देव हा असतोच, अन्योन्य हा संबंध आहे. आणि म्हणून ते म्हणतात देवीविन काही धर्म असे का आहे का? स्वामी म्हणतात नाही. स्वामी म्हणतात तुम्ही म्हणत असा ते तैसेची, तुम्ही म्हणतात एकदम बरोबर आहे, चुकीचं याच्यामध्ये काहीच नाही. परी असे तयासी जतन कीजे, परंतु जे तुमच्याकडे आहे त्याचं जतन तुम्ही करा. म्हणजे तुमच्याकडे जे ज्ञान आहे त्याचं जतन तुम्ही करा. ज्ञान तुमच्याकडे आहे त्याचं जतन तुम्ही केलं तर ते ज्ञान तुम्हाला काय करून आचरण घडवून घेईल तुमच्याकडनं. आणि जसं तुम्ही आचरण कराल तसा तुमच्यातला धर्म जो आहे तो
जेवढा आहे तेवढा तर राहीलच, त्याच्यापेक्षा कमी तर होणार नाहीच, परंतु वृद्धिंगत पण होईल, वाढेल सुद्धा. कारण की तुम्ही जिज्ञासक असता ना. तुम्ही म्हणता की बाबा फक्त 5 नामच आहेत, ह्याच्या वेगळं आम्हाला ज्ञान पाहिजे, 9 प्रकरणं पाठ झाले, याच्या पुढचा गोप पाहिजे, हे पाठ झाल्याचा अर्थ पाहिजे. ही जिज्ञासा तुमची जी वाढत जाते, म्हणजे तुमचं आचरण तुमच्यातला धर्म कायम ठेवतो आणि तो धर्म वाढवतो सुद्धा. म्हणून आचरे तयाचा धर्म असं वचन स्वामी सांगतात. आणि धर्म ज्याच्याकडे आहे तिथे आपोआपच देव आहे, आणि देव जिथे आहे तिथे सगळंच, म्हणजे तुमचा मोक्ष मार्गच त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून स्वामी सांगतात की तुम्ही म्हणता ते तैसेची, पर असे तयासी जतन कीजे, हे असे तया रक्षण. तुमच्याकडे जर का ज्ञान असेल तर हे ज्ञान तुमचं काय करणार आहे? रक्षण करणार आहे. ज्ञान हे इतकं महत्वाचं आहे. उद्या मी तुम्हाला काही जरी सांगितलं तरी तुमच्याकडचं ज्ञान तुमचं रक्षण करणार. मी उद्या जर का सांगितलं असं करा, तुम्हाला संकट आहे, तर तुम्ही तुमच्या कुलदेवतेचं तुम्हाला कोप असल्यामुळे तुम्ही तुमच्या गावाला जा आणि कुलदेवतेला 5 दिवे लावून या. जाल का तुम्ही? जाणार? का नाही जाणार? मी सांगतो तरी जाणार नाही. मी जरी काही सांगितलं तरी तुम्हाला जे देवाने ज्ञान सांगितलं ते ज्ञान तुम्हाला सांगेल की हे बाबा जरी काय बोलले तरी जायचं नाही. कारण की ते ज्ञान तुमच्याकडे आहे. विकल्प शून्य, अपेक्षापूर्वक अन्य धर्माचा अंगीकार हे करायचंच नाहीये. सगळं हे ज्ञान तुम्हाला त्या गोष्टी करू देणार नाही. आणि म्हणून हे असे तया रक्षण. तुमच्याकडे आयुष्यात काय असो नसो पण ज्ञान असलं पाहिजे. ज्ञानानुसार मग आचरण. ज्ञानेविन वैराग्य नाहीये. ज्ञानयुक्त वैराग्य, ज्ञानयुक्त भक्ती, ज्ञानयुक्त ज्ञान, हे सगळं पुढे तुम्हाला परमेश्वर प्राप्तीसाठी उपयुक्त ठरतं. जैसा वटरोपाचा, आणि वटरोपाचा दृष्टांत सांगितला, कवणी एकू वटू लावी तयासी आळे निवणे करी. म्हणजे वटू लावी म्हणजे एक तर वटाचं रोप कुठून तरी आणून तर लावतो, किंवा वटाचं बी असतं का? पण काय प्रमाण त्याला? त्याला प्रमाण काय आहे? दृष्टांत. जैसा वट बीजाचा स्वामींनी सांगितलेला दृष्टांत आहे. त्याच्यामुळे आपल्याला दुसरीकडे सायन्सकडे जायची गरज नाहीये. आम्हाला आधीच देवाने सांगून ठेवलं की वट बीज याचा दृष्टांत सांगितलाय. आता कोणीतरी वटाचं बीज आणून लावलेलं आहे किंवा वटाचं रोप आणून लावलेलं आहे आणि त्याला आळे निवणे केले, म्हणजे आळं केलं ज्याच्यामध्ये पाणी साठणार आहे. आणि मग कूप काठी करी, म्हणजे त्याला कुणाचा काही धोका होऊ नये, पशु पक्षी वगैरे यांचा, त्याच्यासाठी त्याला बरोबर कूप काठी केलेली आहे. म्हणजे काट्यांचं बरोबर असतं, त्याला कुंपण केलेलं आहे. धाकुटे असे तर शेळ्या मेंढियाच्या खुररवी जाय. जेव्हापर्यंत ते लहान आहे तोपर्यंत त्याला भीती आहे की शेळ्या मेंढ्यांच्या खुर रवी, म्हणजे त्यांचं खूर रवल्यामुळे कदाचित किंवा पाय लागल्यामुळे वगैरे त्याची हानी होऊ शकते. त्याची प्रौढ झाल्या हस्तीच्या गजघंटा जरी बांधल्या परी न वचे. आणि ते जर का तो वट बीज हे अंकुरित झालं, आणि वट बीज हे अंकुरित झालं, हस्तीच्या गजघंटा जरी बांधल्या, म्हणजे हस्तीचा समूह असेल, तरुण हस्तींचा जरी हे असेल, आणि त्याच्यानी जर का त्याला धक्का दिला म्हणा वगैरे काय ओढलं, तरी त्याचं नुकसान होत नाही वटरोपाचं. वटवृक्षामध्ये रूपांतर झाल्यानंतर म्हणजे वटवृक्षाचं काही नुकसान होत नाही. तसं आहे की तुमच्याकडे वटबीज आहे, म्हणजे देव कळलेला आहे, काहीतरी साधारणचा बोध झाले का वेध झालेला आहे, हे वटबीज आहे. तर ते अंकुरित झाल्यानंतर मग त्याला काय करावं लागेल? तुम्हाला आळे निवणे करावे लागतील. म्हणजे विधी जे आहेत परमेश्वरांनी सांगितलेले विधीचं आळं करावं लागेल, ज्याच्यामध्ये उपयुक्त गोष्टींचं, सेवा दास्यांचं त्या ठिकाणी उदक पाणी त्याला देता येईल. ज्याच्यामुळे काय होईल की तुमचं जे वृद्धी, तुमच्यातला जो धर्म आहे तो कसा वाढणार आहे की तुम्हाला त्याला विधींचं किंवा सेवा दास्यांचं तुम्हाला आळे निवणे करावं लागेल. आणि त्या माध्यमातूनच त्या वट रूपाला उपयुक्त असं जे खत पाणी मिळेल आणि ते वृद्धिंगत होईल. परंतु हे करत असताना
तुम्हाला इतर गोष्टींचं नुकसान होऊ शकतं. धर्म आचरत असताना नुसतं धर्म आचरला जातो असं नाही. तुम्हाला कितीतरी लोक येऊन काय काय नावं ठेवत राहतात आणि तुम्ही त्या त्या विधीवरून तुम्ही कधी कधी असं होतं की बाजूला हटता. आता तुम्ही समजा कोणी तरुणांनी जर का म्हटलं आम्ही सत्संगाला चालू तर अरे तुम्ही तरुण व्यक्तीला काय सत्संगाची गरज आहे, तुम्ही काय म्हातारे झाले का, म्हणजे अशा प्रकारे सांगितलं जातं. मग त्याच्यामुळे काय होतं की तुम्ही आपल्याला असं वाटायला हो खरंच आपण काय म्हातारे थोडीच झालंय, म्हणजे असं तुम्हाला होऊ शकतं. तर ती खूप काठी म्हणजे तुमच्याकडे दक्षता असेल, या दक्षतेची खूप काठी असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही दक्ष असलं पाहिजे आणि मग त्या दक्षतेमुळे तुम्हाला इतर कुठल्याही गोष्टीचं नुकसान होणार नाही. आणि एकदा वटवृक्ष जर का झाला मग तर काय हरकतच नाहीये. मग कितीही लोकांनी येऊन काही जरी धरण तुम्हाला तुमच्याबद्दल बोललं तरी तुम्ही एकदम येणे बोधे बोधवंता जे स्वस्थतात, ती स्वस्थता काय आहे ती तेव्हा अनुभवाल. वट बीज असताना नाही, वट रोप असताना नाही, वट वृक्ष जेव्हा तुम्ही व्हाल तेव्हा हे वचन तुम्हाला कळेल की स्वस्थता म्हणजे नेमकं काय असते ती. आणि मग पुढे सांगतात तैसे कोमळ ज्ञानी जतन की, ज्याचा हा दृष्टांत झाला, याचा सिद्धांत सांगतात. कोमळ ज्ञान असताना तुम्ही काय केलं पाहिजे, जतन केलं पाहिजे. आता आपलं समजा वचन पाठांतर होतात तर ती जतन केली पाहिजेत. त्याचा अर्थ तो जतन केला पाहिजे, त्या संदर्भातली लीळा ती जतन केली पाहिजे. हे सगळं तुम्हाला उपयोगी येणार आहे. आणि मग स्वामी सांगतात कोमळ ज्ञानी विखो विघ्न, जोपर्यंत तुम्ही कोमळ आहात आचारादृष्टी विचारादृष्टी तुम्हाला विघ्न होईल कुठल्याही गोष्टींचं. येत गोसावी अस्तिपरीचे पहिले वचन विकार विकल्प शून्य निरुपिले. भटोबास माईमभट्ट समोर बसलेले आहेत. पहिलं अस्तिपरीचं वचन निरूपण केलं. आचार्यांनी कानावर हात ठेवले. कानावर हात ठेवले का, माझ्याकडनं विकाराची आणि विकल्पाची शून्यता होऊ शकत नाही म्हणून कानावर हात नाही ठेवले. असंनिधान धर्म जिज्ञासाला सांगितलेला जो स्वामींनी आहे तो स्वामी आता निरूपण करायला लागले. म्हणजे आम्ही जाणार आहोत हे तुम्ही ऐकून घ्या. हे जे काही सांगायला लागलेले आहेत ते मला ऐकायचंच नाहीये. असंनिधान धर्मच मला ऐकायचा नाहीये, कारण की असंनिधान धर्म असू शकतो असं भटोबासांना वाटतच नाहीये. असंनिधान धर्म काही नसतो, सगळा सन्निधान धर्मच आहे. आपण मान्य करू शकतो, कारण की आपल्याला देव असले काय नसले काय आपल्याला काही फरक पडत नाही. फरक भटोबासांना पडतोय. त्यांना असं वाटतं की देव माझ्यापासून लांब, भक्त आणि सेजा गावी अजिबात शक्य नाहीये. भक्त म्हणजे परमेश्वरासोबतच. त्यांनी अशी कधी कल्पनाच केलेली नसते की आत्मा वेगळा आणि देह वेगळा असं कधी असू शकतं का. तसं देव वेगळे आणि मी वेगळा अजिबात नाही. हे एकदा अनुभवलंय त्यांनी. रिद्धपूरला असताना त्यांनी अनुभवलेलं आहे. स्वामींनी काढून दिलं त्यांना आणि मग रिद्धपूरला जाण्याचं त्यांनी नक्की केलं आणि कितीतरी दिवस ते तिकडे होते. मग हे काय आहे त्यांनी अनुभवलेलं आहे, काय मरण अनुभवलेलं आहे त्यांनी. ते म्हणतात असं नाही, देवाशिवाय धर्म नाही आणि मला ते सांगू सुद्धा नका, मी तुमच्या सोबतच राहणार, तुम्ही माझ्यासोबतच राहणार, असं सगळं ते होतं. जी जी मज हे अशक्य, मला हे ऐकणंच अशक्य आहे, मी ऐकू शकत नाही. जी जी मज हे शक्य नव्हे, तुम्ही जे सांगतायत ते आचरण मला शक्य नाही. तुमच्यापासून वेगळं राहून परत जिवंत राहायचं आणि परत आचरण सुद्धा करायचं, हे कितीतरी पलीकडची गोष्ट आहे. हे माझ्याच्याने शक्य होणार नाही. स्वामींनी माहीमभट्टांची वाज बघितली, म्हणजे माहीमभट्टांकडे पाहिलं. सर्वज्ञ म्हटले भटो हा विधी पुरुषासी की देवासी. माहीमभट्टांकडे स्वामींनी पाहिलं. कधी कधी असं असतं की जीव देवाचं ऐकत नाही परंतु जीव जीवाचं ऐकतो, असं होतं कधी कधी. आपल्या बाबतीत तर नेहमीच होतं. आपल्याला जर का देवानी सांगितलं पश्चात पारी उठीचे तर आपण उठत नाही, पण डॉक्टर म्हणाले किंवा मॉर्निंग वॉकला उठावं लागेल तर लगेच आपण, देव सांगतात की बाबा इंद्रियार्थ हे विखो केलं पाहिजे, आपण सोडत नाही, पण डॉक्टर म्हणतात तुम्ही असं करा तेलकट आणि ते खाऊ नका आणि गोडही खाऊ नका, लगेच आपण बंद करतो. जीव जीवाचं ऐकतात, परमेश्वराचं नाही ऐकत. लखुबाईचं जेव्हा ते निघालेले आहेत तेव्हा स्वामी सांगतात थांबा, पण ते काही थांबत नाही. भटोबासांना म्हणतात तुम्ही थांबवा, ते म्हणतात ते देवाजन थांबत नाही तर माझ्याजन कसे काय थांबेल. पण ते म्हणाले की स्वामी जर का म्हणतायत तर हरकत नाही प्रयत्न करून, हे माझ्याच्याने थांबतायत असं दिसतंय आणि ते थांबवतात त्यांना.
मग माईम भट्टाना स्वामी म्हणतात, हा जो आम्ही विधी सांगतो कुठला पण, तो कोणासाठी असतो? देवासाठी असतो का जीवासाठी असतो? परमेश्वर जे सांगतात ते सगळं जीवासाठी आहे. आणि आपण जे ब्रह्मविद्या ऐकतो याच्यामध्ये परमेश्वराने काय करावं हे आपण बोलू नये, कारण की परमेश्वराने त्या ब्रह्मविद्येमध्ये आपण काय करावं हे सांगून ठेवलेलं आहे. आपल्याला फक्त ते पूर्ण करायचं आहे. आपण काय करतो? आपला अधिकपणा इथे उपयोगी लावतो की देवानी काय केलं पाहिजे, देवानी अशा लोकांना हे केलं पाहिजे, बरोबर केलं पाहिजे, देवानी आमकं केलं पाहिजे, देवानी हे बरोबर नाही केलं. हे आपण कोण देवाला सांगणार आहे? देवाने आपल्याला सांगितलं की तुम्ही काय करायचं आहे, तेवढ्याच गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. आणि म्हणून हे वाक्य इथे जो पण विधी सांगितला जातो तो देवासी का जीवासी. माईम भट्ट म्हणतात, जी जी हा पुरुषासीची की पुरुषाचालाच विधी आहे, म्हणजे जो स्वतंत्र आहे. बाई पुरुषाहूनही असावे, स्वतंत्रता जो आहे विधी आचरण्यार्थी ते सगळे कोण आहेत? पुरुषच आहेत इथून तिथून. आणि हा विधी पुरुषासीच आहे. तरी येथूनही काही म्हणत असे जेणे हा काही म्हणत असे, मग आम्ही काय म्हणतो आणि हे काय म्हणतात बघा बरं, काही ताळमेळ आहे का? माईम भट्टी म्हणितले भटो जीवासी अशक्य नव्हे, ते काही गोसावी निरूपत असती. म्हणजे यावर माईम भट्टांच्या लक्षात आलं की आता मी ह्यांना समजवायचं आहे. म्हणजे एखादी व्यक्ती विधीवरून जात असेल किंवा विधी कमी होत असेल तर तुमचं कर्तव्य आहे की त्यांना वेळीच त्याबद्दल सांगा आणि त्यांचे धर्म जो आहे तो कमी होऊ देऊ नका. माईम भट्टांनी सांगितलं जीवाशी अशक्य नव्हे, म्हणजे देव जे सांगतात ते जीवाला अशक्य नाही. कठीण असेल पण अशक्य मात्र नाही. ते काही गोसावी निरूपित असती, शक्यतेची निरूपिती. म्हणजे अशक्य असं काही निरूपण करतात का स्वामी? शक्य तेच निरूपण करतात. फक्त आपण ठरवलेलं असतं की माझ्याच्याने काही शक्य नाही बरं का, माझ्याच्याने काही गाठी एवढ्या होणार नाहीत, माझ्याच्याने सकाळी उठणं होणार नाही, माझ्याच्याने चालणं होणार नाही. ह्या ज्या काही गोष्टी आहेत, जसं आम्ही कधी गेलो होतो गाडीमध्ये, काही म्हातारी महिला वर्ग होत्या, म्हाताऱ्या होत्या. मग ते एखादं स्थान ते म्हणजे हे खूपच उंच आहे, आमच्याच्याने येणं होणार नाही. मी त्यांना म्हटलं की पुढच्या वेळेस तुम्ही इथे सुद्धा येणं होणार नाही तुमचं, या पायरीजवळ पण येणं होणार नाही. पुढच्या वेळेस तुम्ही घरीच असाल. आत्ता तुम्ही इथे आलात ना पायरीजवळ, तर चला पायरीच्या वर एक एक पायरी चढा जाता. असं करून त्यांना जेव्हा स्थानवंदन करून गाडीकडे आणायचं, मग ते म्हणायचं तुमच्यामुळे आमचं स्थान झालं बरं, नाही तर आम्ही गाडीतच बसून राहिलो असतो. पण त्यांना कोणी वेळ देत नाही म्हाताऱ्या लोकांना, आपले आपले पटापट करून लोक येतात. म्हणजे अशक्य आहे का ते? अशक्य नाही, फक्त कठीण आहे. पण कठीण जेव्हा तुम्ही करायला लागता तेव्हा तुम्हाला ते शक्य वाटायला लागतं. कुठलीही कठीण गोष्ट जी आहे ना, उलट आपल्या जीवनामध्ये आपल्याला कठीणच गोष्टी आल्या पाहिजेत समोर. वास्तविक त्या कठीण नसतात, पण आपल्याला कधी त्या केलेल्या नसतात म्हणून कठीण वाटतात. पण जेव्हा तुम्ही एकदा करायला लागतात, एक प्रक्रिया करावी लागतात, त्यावेळेस आपोआपच ती गोष्ट तुम्हाला सोपी सोपी वाटायला लागते. तुम्हाला जर का सांगितलं भजन म्हणा, तुम्ही कठीण नाही ना, आपल्याच्याने शक्य नाही भजन बिजन, पण तुम्ही एक दिवस भजन म्हणा एखादं चांगलं लीळायुक्त, तुम्हाला असं वाटेल आता परत कुठे देवपूजेमध्ये परत कधी म्हणायला मिळतं, असं तुम्हाला उत्सुकता तुमची वाढेल. आणि म्हणून शक्य तेच स्वामींनी निरूपण केलेलं आहे. अशी एकही गोष्ट नाही या लीळा चरित्रामध्ये की जी जीवाला शक्यच नाही आहे. सगळं शक्य आहे. फक्त तुम्ही आणि आम्ही एक चौकटी निर्माण केलेले आहेत की आम्ही कधी तसं केलं नाही, आम्हाला तसं कधी जमणार नाही, हे आपणच आपली चौकट निर्माण करून ठेवलेली आहे. तुम्ही ऐकोची आदरा, ते म्हणे ऐका तर आधी काय सांगतात ते आणि मग ठरवा होय शक्य आहे की नाही अशक्य आहे ते. आपण ऐकत नाही, आपण आधीच म्हणतो का निरूपणाला नाही आले, ते आपल्या डोक्यावरून जातं, ते आपलं समजत नाही. अरे होय, सगळ्या गोष्टी डोक्यावरून जातात. एखादा तरी वाक्य डोक्यामध्ये घुसेल की नाही. कधी कधी असं असतं की पहिल्यांदा सगळ्यांच्या डोक्यावरूनच जात असतं, परंतु जेव्हा हाच विषय तुम्ही दुसरीकडे ऐकता तेव्हा मग लक्षात येतं हे वाक्य ऐकलेत आपण. तिसऱ्यांदा जेव्हा ऐकता मग एक हळूहळू येतं. अशा प्रकारे आपल्याला आपली वृद्धिंगतता करायची, पण ते कधी ऐकल्याशिवाय नाही. निरूपण तुम्हाला ऐकावं लागेल. बाकीच्या गोष्टी ऐकत बसण्यापेक्षा तुम्ही काय करा, ब्रह्मविद्या ऐका. मानवपंथीय उपदेशी वासनिक व्यक्तींनी ब्रह्मविद्या ऐकण्यावर जास्त भर दिला पाहिजे.
आता समजा एक वेळेमध्ये तुम्ही भजनं लावत असाल, ठीक आहे, भजनं तुम्ही काही वेळासाठी लावा, परंतु दिवसभर भजनं लावत बसू नका. ब्रह्मविद्या निरूपण पण सुद्धा असं, ते सुद्धा ऐका, त्याचाच फायदा होईल तर ज्ञान पातळी वाढेल. हे कोण सांगतंय? माईम भट्ट सुद्धा सांगतात, तुम्ही ऐकूची आदरा, ऐका तरी आधी. येतुकेनी भटिकानी हाती काडी घेतली आणि भटोबासांनी काय केलं? ठीक आहे, पण मनस्थिती नाहीये बरं का ऐकण्याची. ऐकण्याची मनस्थिती नाही, हातामध्ये काडी घेतली आणि भुईसी रेगा काढू लागले, जमिनीवर रेषा काढायला लागले. ते यावरी सर्वज्ञ म्हणितले, हाती काडी धरी येते तुला विकारूची किंगा. जीव विकारामध्ये ओला पोला असे, जीव विकारा वेगळा केवळा ही जालाची नाही. आजचं जे वचन आहे ते स्वामींनी म्हटलं की हाती काडी धरी जे, हाही आदी करून एकू विकारूची किंगा. म्हणजे किती बारीक स्वामींनी विचार केलेला आहे. कर्म इंद्रियांचा हा शेवट सांगितलेला आहे की आपण म्हणतो आम्ही काय नाही, फक्त काहीच करत नव्हतो, बसलो होतो आम्ही. पण तुम्ही जी गोष्ट करताय, काही आपण करतच राहतो की नाही. हाती काडी धरी जे, किंवा डोळ्यामध्ये एखादं दृश्य आपण धरून ठेवतो आणि एखाद्या दृश्याला बघत राहतो की दरवाजा इकडून पाहिजे होता, ही भिंत अशी पाहिजे होती, रंग असा पाहिजे होता. हे जे काय आपण बोलतोय हे सुद्धा काय आहे? हाही आदी करून एकू काय आहे? विकारच आहे, म्हणजे दोषच आहे. हा ऊर्ध्व विकार आहे का? हा नाही, हा अधविकार आहे. म्हणजे आपण आपला वेळ व्यर्थ घालवतो आहोत. आता आपले समजा उपदेशी लोक पण असतील जे मोबाईलमध्ये गेम खेळत असतील, हे काय आहे? हाती मोबाईल धरी जे आई आदी करून एकू विकारच किंवा. तुम्ही रिकामपणे जर का ते घेऊन बसलेले असाल, तुम्ही निरूपण ऐकत असाल त्याच्यातलं, किंवा तुम्ही त्याच्यातलं एखादं लेख, धार्मिक लेख वाचत असाल, किंवा तुम्ही एखाद्या अधिकरणांचा फोटो त्याच्यात बघत असाल आणि त्याच्याहून तुम्हाला आठवत असेल की हे बाबा आले होते तेव्हा ही धर्मचर्चा झाली होती, म्हणजे हे असं पाहिजे बरं का. असं जर का तुम्ही मोबाईल हाताळत असाल तर गोष्ट ठीक आहे. एखादा स्थानाचा फोटो पाहिला की लगेच तिथली लीळा तुम्हाला आठवते, तर तो सुद्धा काय आहे? चांगलं कार्य आहे समजा. परंतु तुम्ही नाहक मोबाईल घेऊन फक्त काय करतायत? इकडे म्हणजे हा नंबर बघ, तो बघ, हे मेसेज बघ, तो मेसेज बघ, त्याचं काही तुम्हाला काम नाहीये, काही नाहीये. तर काय आहे? तो सुद्धा दोषजनकच आहे. म्हणजे धर्म व्यतिरिक्त सुद्धा मोबाईल तुम्ही हाताळला नाही पाहिजे. कुठलीच गोष्ट धर्म व्यतिरिक्त हाताळण्याचा योग आपल्याला आला नाही पाहिजे. यासाठी देवाकडे तुम्ही सतत विनंती केली पाहिजे. तुमचं बघा, तुम्ही जर का निश्चय केला तर तुमच्या घरातली नाहक कामं आणि नाहक वेळ कितीतरी वजा होऊन जाईल. तुम्हाला स्पेस असा मोकळा मिळेल. आता बघा की काय उगाचच आपलं काही मी महिला वर्ग बघितलेत, घरातली सगळं कामं झालेली आहेत, काहीच काम नाही आहे. त्यांचं लक्ष आपोआपच ते मांडणीतल्या डब्यांकडे जातं. हे डबे घासून काढले पाहिजेत, काढले डबे सगळे. म्हणजे ते जे काही नाहक गोष्टी केल्या जातात त्या नाहक गोष्टीतनं आपल्याला वेळ आपला कमी कमी करता येत. हे कधी काही डबे घासतो तो भाग वेगळा आहे, परंतु असे काही कामं आहेत दिवसभरातली की जी करण्याची गरज नसते घरातली, तरी ती आपण करत राहतो आणि त्याला वेळ देतो. मग देवधर्माला वेळच नाही मिळत. मग ते यावेळी असं असतं, त्यावेळी तसं असतं, अमकं असतं, तमकं असतं, मग ते स्मरणही होत नाही आमचं. मग सगळ्यालाच वेळ काढतात, स्मरणाला काय वेळ काढत नाही आपण? कारण की त्या ठिकाणी आपण तो दोष आपण धरून ठेवलेला आहे, विकार आहे तो, की हे मला केलंच पाहिजे, ते मला केलंच पाहिजे आणि ते मीच केलं पाहिजे. परत हा एक आग्रह असतो. हाती काडी धरी जे म्हणजे काय? तुम्ही तुमच्याकडे जी जबाबदारी स्वीकारता ती सगळी जबाबदारी विकारच आहे इथून तिथून. की ते कपडे मीच धुतले पाहिजेत, भांडे मीच घासले पाहिजेत. काही असं असतं की ते कुणी जर का दुसरे कुणी भांडे घासले असतील तरी आपण ते परत धुवून काढतो, कारण ते स्वच्छ घासत नाही, स्वच्छ धुवत नाहीत. म्हणजे ते एक समाधान नसतं. काही लोकांना असं असतं की ते कार्य मीच केलं पाहिजे. मी जर का नाही गेलो लग्नाला तर ते मग लग्न होणारच नाही, मोडेल तर लग्न. अशी आपण स्वतःची समजूत करून घेतली. हे सुद्धा काय आहे? नुसतं हातामध्ये काडी धरणे नाही. आपण बोलतो ना, त्यांनी जबाबदारी हातामध्ये घेतलेली आहे, त्यांच्या हस्ते होणार आहे. म्हणजे काय आहे?
ही त्यांनी जबाबदारी ना, मला लग्नाला गेलंच पाहिजे. निरूपणाला काय तसं काय नाही, निरूपणाला गेलंच पाहिजे असं काही बंधन नाही, परंतु लग्नाला मला गेलंच पाहिजे. म्हणजे हे काही डोक्यात घेऊन बसलेलो आहेत आपण. या सगळ्या जबाबदाऱ्या, जीव देवता आणि प्रपंचाच्या जबाबदाऱ्या, हे सगळं इथून तिथून विकार आहे. आपल्याला याच्यातनं बाहेर पडता आलं पाहिजे. एखादं लग्न असं दाखवा तुम्ही गेले नाहीत आणि त्यांनी थांबून ठेवलं लग्न. एखादं प्रवचन थांबेल तुमच्यामुळे की ते येत आहेत का, मग ते आल्यानंतर सुरू करू. पण एखादं लग्न मला असं दाखवा की तुमच्यामुळे ते थांबलंय आणि मोडलं, तुम्ही न गेल्यामुळे सगळं कॅन्सल झालं लग्न. नक्कीच ते तुमच्या जबाबदारीवर ते लग्न म्हणजे हे चालू आहे की तो विधिविधान सगळं काही. आपल्यामुळे जगामध्ये काही कुठे थांबत नाही, एक लक्षात घ्या. तुमच्या घरामध्ये एखादं चांगलं लग्न असेल काही आणि त्या घरातलं कोणी माणूस मेलं नातगात, तरी पण ते लग्न होतं. कोणी थांबत? मेल्यानंतर तरी हे गोष्टी आपल्याला मेल्यानंतर कळतील का? आणि जिवंतपणीच कळलं पाहिजे. आणि म्हणून ह्या ज्या काही गोष्टी आपण हातामध्ये धरून ठेवलेल्या आहेत, नाही काही असं असतं की आता कधी कधी निरूपणाला आलेल्या बाया असतात, ते नाही आम्हाला जावं लागेल असं का नाही, ते घरी तो मग मुलगा आला मग त्याला वाढून द्यावं लागतं. तुम्ही असं का करून ठेवलेलं की तुमच्याच हाताने वाढलं पाहिजे, त्याला सवय लावा, त्याच्या हाताने पण त्यांनी घ्यावं, हे करावं. या जबाबदाऱ्या त्या मुलाची चूक नाही आहे. आपण ही जबाबदारी आपल्या हातामध्ये तो विकार घेऊन ठेवलेला आहे की तो माझ्या हातानेच खातो, माझ्या हातानेच पाणी पितो, त्याला माझ्या हाताशिवाय चालतच नाही. म्हणजे हे काय आहे? आपण ह्या सवयी मोडल्या. आत्ता नाही मोडल्या आपण, आधी आपल्याला नाही कळल्या, आपण आधी लावून ठेवल्या, ठीक आहे. परंतु आत्ता आपल्याला जर का कळलेलं आहे की जर का हे आपण धरून ठेवलं तर काय होणार, याच्यामध्ये आपला नाहक वेळ चाललेला. तुम्ही गणित करा ना, वेळेचं गणित करा. एखाद्या माणसाला जर का कंपनीमध्ये 2-3 हजार रुपये दिवस चालू असतो ना, तो कधीच खाडा करत नाही. करतो का तो? तो म्हणतो ना, एक दिवस खाडा केला तर म्हणजे 2-3 हजार रुपये बुडतात. त्याचं गणित ते असतं. काही लोकांना महिन्याचा 3,000 रुपये पगार मिळतो, एखाद्याला दिवसाचा 3,000 रुपये पगार मिळतो. म्हणजे त्याचं एक मोल कळलं की माणूस बरोबर त्याला चिटकून राहतो, सोडत नाही. तसं स्वावलंबी होऊन स्वतः तर व्हायचंच आहे, पण इतरांना पण स्वावलंबी करून टाका. आपल्यामुळे कुणाचं अडलं नाही पाहिजे. मी तर एक ठेवलेलं आहे, आम्ही बस यात्रा काढली त्याच्यामध्ये पण आम्ही सगळ्यांना त्या सेवा देतो की तुम्ही हे करा, तुम्ही ते बघा. म्हणजे मी नसलो तरी तुमची यात्रा निघाली पाहिजे, तुम्हाला कळलं पाहिजे काय काय असतात, जबाबदाऱ्या असतात, ते तुम्ही स्वतः घ्या. आपण असो की नको असो, काम तिकडे झालं पाहिजे. आपण कुणालाही अडकून ठेवायचं नाही. आपण अधीन कवणा ते करावे नाही आणि आपण सुद्धा कुणाच्या अधीन व्हावे नाही. हेच आहे हाती काडी धरीजे. म्हणजे तेच आहे ना आपलं, की आपण त्यांना अधीन ठेवलेलं आहे, म्हणजे आपल्याशिवाय त्यांचं काही होणार नाही, किंवा आपण त्यांच्या अधीन राहिलं म्हणजे त्यांच्याशिवाय आपलं काही चालणार नाही. हे काय झालेलं आहे, हा विकारच आहे एक प्रकारचा. आपल्याला पण करू आवडतं आणि अधीन राहू आवडतं आहे, अधीन करू आवडतं. हे सगळं आपल्याला आवडतं, हा सुद्धा काय आहे, विकारच आहे. म्हणजे जसं ते म्हणतात स्वामी, म्हणजे ते अपोलोच्या बाबतीत आहे ना, महादाईसांना स्वामी म्हणतात. ते म्हणतात जी ते आला की तू एक गोसावी त्याचं मलाच करायला लावतात. स्वामी म्हणतात अरे आम्ही कुठे करायला लागतो, तुम्हालाच तर करायला आवडतं सगळं. म्हणजे तुमचीच इच्छा आहे ती. आता कोणावर ठपका ठेवला? देवावर. देवा तुम्हीच करायला लावता, तुम्हालाच सगळ्या गोष्टी करायला आवडतात. महात्म्या संग बोलो आवडे, हे सगळं काय आहे, हा सगळा इथून तिथून विकारच आहे. आणि विकार वेगवेगळ्या प्रकारचे विकार आहेत, असं महादाईसांना स्वामींनी निरूपण केलेलं आहे. दादोसांचं करायला आवडतं, महादाईसांना त्यांना पाणी द्या, हे द्या, ते द्या, त्यांना पट्टी टाका, हे त्यांनाच स्वतःला आवडते. हा सुद्धा काय आहे, दोषच आहे. म्हणून जीव देवता आणि प्रपंचा संबंधित गोष्टी तुम्हाला ज्या स्वतःला करू आवडतात त्या सगळ्या विकार, अधविकार या पदामध्ये पडतं. आणि हाती काडी धरणे म्हणजे तुम्ही ते हातात घेतलेलं आहे ते काम, तर हे काय आहे, एवढा व्यापक अर्थ तुम्हाला बघायचा आहे याच्यामध्ये. नुसते काडी घेऊ नका, तर त्या काडी संदर्भामध्ये सगळ्या गोष्टी येतात. या सगळ्या गोष्टींना आपण काय केलं पाहिजे, गोष्टींचा काडी मोड आपण वेळीच केला
पाहिजे. या सगळ्या गोष्टींना घटस्फोट आपल्याला देता आला पाहिजे लगेच. या गोष्टी तुम्हाला काही उपयोगाच्या नाहीत. आयुष्यामध्ये तर पूर्णपणे देव मिळवण्यासाठी पूर्ण स्वार्थी होऊन चालायचं. कोणी तुम्हाला देव मिळवून देणार नाहीये इथे. तुम्हाला स्वतःलाच देव मिळवायचा आहे. ही गोष्ट एक पक्की लक्षात ठेवा. कोणी तुम्हाला मदत करणार नाही, कारण जो तो आपापला चाललेला आहे. आणि म्हणून स्वामींनी सांगितलं की जीव हा विकारामध्ये ओला पोवलेला आहे. म्हणजे साधारण गोष्ट नाहीये ही, की तुम्ही जरी पुढे मागे जेव्हा कधी घर सोडून दीक्षा घेऊन मार्गात राहाल, जेव्हा केव्हा तुम्हाला घरची आठवण येणार नाही असं होईल का? येणारच. ओला पोवलेला एवढा जीव आहे, नाही आली पाहिजे. आमचे भटोबास गेलेच नाही, घरीच गेले नाही, स्वामींनी पाठवलं त्यांना, तेव्हा ते गेलेले आहेत. मागचं काहीच आठवलं नाही पाहिजे. एकदम बंद म्हणजे बंद. म्हणजे तुम्हाला त्याच्यातनं निघता आलं पाहिजे. तुम्ही जेव्हा पूर्ण त्याच्यातनं निघाल तेव्हा तुम्ही ईश्वराच्या ठिकाणी पूर्ण समर्पित व्हाल. बाईसा होत्या पूर्णपणे तिकडून निघून आलेल्या होत्या, म्हणजे ते तर भक्तच आहेत, पण स्वामींच्या ठिकाणी एवढे ओल्या पोवल्या गेलेल्या होत्या की देव नाही म्हणजे नाही, आपण पण नाही, लगेच संपवलं स्वतःला त्यांनी. इतकं लागले पण ईश्वराशी संबंधित असलं पाहिजे. जीव विकारा वेगळा केव्हा झाल्याची नाही. भटीपुसे जी विकाराची कवण मर्यादा. विकाराची मर्यादा सांगितलेली आहे की वानऱ्या बाहेरी बैसल्या परतोनी पाहिल्या आमेद्य विकारुमा येर काही म्हणावे असे. म्हणजे तुम्ही शौचाला बसलेले असाल आणि येताना जर का त्याच्याकडे जरी तुम्ही वळून बघितलं, जे तुम्ही टाकून दिलेलं कचरा आहे त्याच्याकडे तुम्ही, आपण बघतो की नाही, डस्टबिन आपण उलट केलं तर त्याच्यामध्ये पण आपण बघतो काय ना काय आहे का, कामाचं काही पडलं तर नाही. हे सुद्धा काय आहे? विकारच आहे एक प्रकारचा. त्याच्या वेगळं सुद्धा आपल्याला होता आलं पाहिजे. आणि तेव्हा भटोबासांनी काय केलेलं आहे, हातातली जी काडी आहे ती खाली ठेवून दिली आणि उगेची राहिले. अशा प्रकारे स्वामींनी विकारा संदर्भामध्ये आपल्याला माहिती दिली. आजच्या सत्रामध्ये आपल्याला कळलं की विकारा वेगळा जीव कधीच होत नाही, परंतु याच्यामध्ये दोन भाग पडतात, एक आदविकार आणि ऊर्ध्वविकार. आपण आतापर्यंत आदविकारामध्येच असल्यामुळे ऊर्ध्वविकार रूपी जो परमेश्वर आहे त्यांचे विधिविधान आपल्याकडनं होत नाहीत. तर आपण काय केलं पाहिजे, ऊर्ध्वविकार आपल्यामध्ये जागा केला पाहिजे आणि त्या माध्यमातूनच परमेश्वर तुम्हाला भेटणार आहे. आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी आचाराचं 49 क्रमांकाचं हाती काडी धरी जे आहे आधी करून ऐकू. विकारूची किंगा हे वचन पाहिल्यानंतर संदर्भातली उत्तरार्थ 595 क्रमांकाची भट्टा असंनिधान धर्म निरूपण ही थोडीशी लीळा आपण या ठिकाणी आपण बघितलेली आहे. ठीक आहे. दंडवत हो.